आई आज जाऊ काय मग रुपाली आणाले? थांबून जा सध्या. तिची सासू म्हणे थांब म्हणे सध्या, म्हणे सध्याच नका नेऊ म्हणे, तिला 8 दिवस राहू द्या म्हणे. आता अजून तर त्याला 1 महिना व्हायचाच आहे रे. आणि त्याला थोडंसं वाटत असेल काही एवढ्या लवकर नाही पाठवावा म्हणून. आई 1 महिना जर होऊ देतो म्हटलं मग तो अधिक महिना सरूनच जाते. मग आणूनही काही फायदा नाही आहे. आता आनंद फायद्यात राहील. ठीक आहे 8 दिवस म्हणते तर 8 दिवस थांबू शकतो आपण. 8 दिवस म्हणते तर राहू द्या ना हो. काय एवढी गडबड करता, थांबून जा. मग त्या फोन करन असं म्हटलं त्यानं फोन करतो म्हणून. त्या फोन करन तेव्हा चालले जा मग. म्हणे काय अशी रुपाली बोलली काय अशी? हा रुपाली ताई बी म्हणे अशा म्हणे 8 दिवस थांबून जायला लाव म्हणे. त्याची इच्छा तर होती याची, पण आता काय करन त्याची आपली सासू नाही म्हणते तर मग थांबून जाय म्हणे तिची सासू सध्या. बरं बरं ठीक आहे मग थांबून जाऊ. मग आता मग घरी राहून काय करू मी? मग चालला जातो दुकानात आता. हा चालले जा मग तुम्ही. आता काय ते घरी थांबता मग. आता आईनं मी आहेच घरी. कोणही आला तर संध्याकाळी सांगन मग तुम्हाला काय म्हणते काय नाही तर म्हणे त्या सासू किसुरी विचारपूस करतो ना मग हे करन म्हणे. बरं बरं ठीक आहे काही हरकत नाही. हो माधुरी आता पाय तुझ्या सासरेले म्हटलं मी जवायला गोप करू म्हटलं आणि याले म्हटलं गोपालले. दोघे बापले पण नाही म्हणून राहिले बिचारे. आता तू सांग मले काय झालं केलं तर एकच जवाय आपल्याला काही 10-5 आहे काय? आई तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही करा. त्याला काय विचारपूस करता एवढी? फक्त पैसे पाहिजे म्हणून देतात ना ते पैसे. तुम्हाला जर करायचं असं जवायले तर ते असे म्हणून काही करू नका म्हणून. बापा तोंडावरच तर नाही म्हटलं त्याने त्या दिवशी. कायले करा लागते म्हणे. सारा का जवाय लुटून देतं काय म्हणे, असाच ते लोक सुटन म्हणे असं म्हणे नाही काय? हा बाई बरोबर आहे. सोनं इथं लय महाग झाला आता. घ्यावंच कसं ह्याही विचार येते. बरं मग दुसरं काही करणार असं करा चांदीची खूप करून घ्या मग. बापा चांदीचा जर केला तर काय म्हणू द्यायची माय. माहित नाही काय आता लग्नासाठी कशी कुरकुर करून राहिली होती ते. म्हणे सोन्याचा गोप पाहिजे माय पोराले, असं पाहिजे तसं पाहिजे म्हणे नाही काय. तेव्हा हे गोपालनं नाही म्हटलं म्हणून एक द्यास लागला असता आपल्याला. आई तुम्हाला सांगू काय, आता तुम्ही मला म्हणाल पण मी बी ह्या विरोधातच आहे. मलाही असं वाटते का त्याला जर आपण आता लाडून ठेवलं हे दिलं ते दिलं तर ते त्याला तशीच सवय पडन. देते म्हणून आपल्याला मागतलं ते रुसून बसलं तर मग त्याच्यापेक्षा नाही दिलं ते पुरते. आपल्या मतानं काय द्यायचं आहे हे देऊ शकतो आपण, पण त्यानं मागतल्यावर नाही द्या लागत. काय तर बाई मग दोघाले नाही तर मग 10,000 रुपये देऊन द्या लागत. कपडे घेऊन घ्या म्हणून तुम्ही दोघं जण. हा बाई मी तर तेच म्हणतो. एक गंगाळ घेऊन घ्या. गंगाळ कायले असं करणार एक चांदीचं ताट घेऊन घ्या. सोनं चांदी तांब पितळ काही देता येते तर एक चांदीचं ताट घेऊन घ्या. तुम्हाला घ्यायचंच आहे तर कमी बजेटमध्ये बसते ते सोन्यापेक्षा. आणि एक दिवा घेऊन घ्या चांदीचा. नाही तर मग एक चांदीची वाटी, एक दिवा, एक ताट एवढं घेऊन घ्या झालं. आणि कपडे घेऊन घ्या दोघाले. आम्ही हो गड्या माधुरी बरी आयडिया दिली त्या. चांदीचं ताटच घेतो ना मग आता. चांदीचं ताट घेतो असं साधारण आणि ते पूजेला वापरते तसं. आणि दिवा घेतो एक झालं. एवढंच घेतो दिवा आणि ताट 2 वस्तू. आणि त्याला दोघाले कपडे घेऊन घेतो. तिले मग कायले 10,000 5,000 देऊन द्या लागन मग होऊन जाते 5,000. तिले म्हणून 2,000 ची साडी घे म्हणून 3,000चा ड्रेस घेईन म्हणून ते जवळ. बस एवढं बजेट लावतो त्याचं. आणि बाकीचंही घेऊन घेतो. याच्यात चांदी सस्ती नाही ना आता. चांदीला महाग झाली. हा महाग तर झाली पण आता तुमची इच्छा आहे करायची तर करून टाका. म्हणजे त्याची सासू थोडीशी खुश होईल. नाही हो बाई तिची सासू कायची खुश होते. चांदीचं ताट द्यायला पाहून तर खुश होईन असते, पण सोन्याचा गोप नाही द्यायला म्हणून नाराजी होईल म्हटलं ते. एवढे दिवस झाले गड्या मी इले रोज औषध देऊन राहिली. दुधात देतो कधी भाजीत देतो तरी इले काहीच होऊन नाही राहिलं. हा मी ज्याच्यासाठी देऊन राहिली ते होऊनच नाही राहिलं. आणि अशी नाही म्हणत का माझे पोट दुखते का काही होते. इले त्रासही निघून राहिला. सोन्याला विचारून पाहा लागन असं कोणतं औषध दिलं रे बात्या. आता जाच लागत ना त्याच्या घरी घर पाहायला येईन तर पाहुणे तेव्हाच विचारन त्याले काय दिलं रे म्हणून बापा त्या असं कोणतं औषध दिलं म्हणून. हा व्हायचं असलं तर 3 दिवसात काही होऊन जाते म्हणून. अजून तर खालीच नाही झालं म्हणून तिचं. महिनाभर घ्या लागून काय म्हणून पुरं. तोपर्यंत तिची माहितीला घेऊन जाईन तिकडे अधिक महिन्याले. ते लोक काही ऐकणार आहे का आपल्या मनानं? पोरगं तर म्हणूनच ना जाय म्हणून. मग कसं देईन बाबा मी तिला बाकीच्या दिवसात. मग आता दिवस वाढवले तर का जमन काय असं तसं विचारलं लागन त्याले. पण त्याचा तर फोनही नाही आला अजून का कधी या लागते का काय या लागते म्हणून. आई कशाचा विचार करून राहिले तुम्ही? इथं बसले आहे मी. किती वेळची तुमची तिकडे स्वयंपाकघरात वाटच पाहून राहिली. नाही व अशीच बसली जराशी. तू काय म्हणते त्या दूध पिली? दूध घेतलं का त्या? हा बाई दूध तर पिली मी. 1 गिलास होता तिथं फ्रीज मध्ये ठेवलं होतं तुम्ही. मला थंड झालं होतं पण पिऊन घेतलं मग. हो एकच गिलास प्याय लागते जास्त नाही प्याय लागत असते. पोटगीट दुखते का तुया रुपाली? मला सांगतो पोटगीट दुखलं तर. पोटगीट नाही दुखत आहे माया. काहीच नाही दुखत माया. पोट नाही दुखत, हात नाही दुखत, पाय नाही दुखत, काहीच नाही दुखत. आणि दुखलं असतं तर सांगितलं नसतं काय मी तुम्हाला. मस्त वाटते मला, चांगलं वाटते आणि जेवणही जाते. नाही आता अशा वेळेस कसं आहे बाई कोणाकोणाचं हे ऊन राहते कणी. उन्हीच्या यानं कणी पडू नाही जाते कोणाचं. त्याच्यानं म्हणतो मी गरमी होते कणी गरमीच्या यानं. नाही आई कायले मी काळजी घेतो ना. किती काळजी घेतो मी. आणि तुम्ही मी किती काळजी घेता. मला रोज दूध देता. हा मग त्याच्यानं दूध देता तर मग मला कसं काही होईल. आणि आपल्या घरात एसी आहेच ना. माझ्या रूम मध्ये एसी लागलाय, तुमच्या रूम मध्ये एसी लागलाय. कोणता आपण गरमीत फिरतो ना उन्हात बाहेर निघत. मग कसं होईल काही. हो एसी तर आहे म्हणा तसं नाही म्हणत मी. पण म्हटलं बा आता होते कधी कधी असं लय जणायले होते
जास्त ऊन तपली टेम्परेचर वाढलं का शरीराचंही टेम्परेचर वाढते आणि मग व्हायला वेळ नाही लागत काही, म्हणून म्हटलं बापा मॅ, बाकी काही नाही म्हणत मी. असं घुसणे देत नाही मला. आता कसं आहे तुम्हाला सांगू का, आता एक वेळा राहिलं डबल राहील याची गॅरंटी नाही आहे. आजकाल असंच होते. मग त्याच्यापेक्षा आता हाय तर काही नुकसान नाही झालं पाहिजे ना. मग तुम्हीच लोक मला मनानं अजून का पहिले होतं तर असं केलं आणि आता बसले नुकसान करून. मी तर म्हणतो बाई रुपाली, तुला सारखं सांगतो, मला एकच निर्णय पडते. आता आता लग्न झालं जेम तुम्ही 1 महिना नाही झाला, ते पोरगं तिरं घराच्या बाहेर राहते. तुझी कंडिशन ही अशी आहे म्हणून त्याच्यापेक्षा ना तू पाडूनच टाक, ठेवूच नको ते. हा मला तसंच वाटते, ते बाळ पाहिजेच नाही आपल्याला आता. आई कशा बोलता तुम्ही? एक आई आहे तुम्ही आणि काही एका मुलाविषयी असे एका लेकरासाठी कशी काय बोलू शकते अशी? मला तर आतापासून एवढी माया आहे म्हटलं. मी तर अशी दुसऱ्याच्या पोराबाळाविषयी असं सुचू नाही शकत. तुम्ही तर तुमच्याच पोराचं आहे, तरी मी म्हटलं तुम्ही असं सुचता. पाय बाई, मी सारखी बोलतो, मला तोंडावर बोलणं पडते. मला असं मांग कणी काड्या करणं काही बिलकुल आवडत नाही रुपाली, म्हणून मी सारखं म्हणतो. माझ्या डोक्यात लय दिवसची गोष्ट खटकून राहिली. मी म्हटलं इला तोंडावरच म्हणावं म्हटलं. तू आता ते लेकरालाच घेऊन लाडून राहिली, जसं काही तुलाच लेकरू होऊन राहिलं. लोक लिहूनच नाही राहिले, झालेच नाही कधी. माझ्या पोराचं काय, त्याचा काही विचार करून राहिली का नाही करून राहिली तू? पोराचा विचार म्हणजे पोरातच मला विचारात पाडलं ना का मी स्वतः आणून ठेवलं हे? तुम्हीच सांगा आता. एक तुम्ही बाई असून समजू शकता ना बाई हे का मनाला किती बेकार वाटत असेल म्हणून. मला तुमच्या पोरानं किती म्हटलं होतं इथं फिरायला जाऊ तिथं फिरायला जाऊ, आणि आता मी जाऊ नाही शकत या कंडिशनच्या आहे ना, तर मला काही चांगलं वाटत असेल काय? पण तरी मी बसले ना चुपचाप घरात. मग तुम्हाला ह्या गोष्टीत आनंद व्हायला पाहिजे. बरं आलायच तुमचा नातूच येईल ना घरी. आता मला काय माहित बाई त्याचं होय का अजून कोणाचं होय म्हणून. आई तुम्हाला मी अशी दिसतो काय एकदम? हा बरं मला सोडा, तुमच्या पोराला तर माहित आहे ना, तुम्हाला नसेल माहित, तुमच्या पोराला माहित असेल ना काय झालं काय नाही म्हणून. दोघातली गोष्ट असते नाही का मी गावात ढिंडोरा पिटू असं आहे म्हणून. राहू दे आता काय ढिंडोरा पिटतं, ढिंडोरा पिटल्यानं काय होणार आहे? हा तुझ्यासाठी तर आम्हाला काळजी घ्यायला लागून राहिली एवढी. आता मी काय म्हणते, तुला रोज दूध देतो, हा रोज दूध करतो तुझ्यासाठी. त्याच्यात काय म्हणते तर भले साखर टाका, मिक्स करा, त्याला ठेवा. हा आणि त्याला ठेवतो चांगली थंड करायला, काऊन काहीच्या शरीराला थंड भेटली पाहिजे म्हणून. मी काही बिना काळजीची आहे का? मला काही काळजीच नाही आहे का? मग आई तुम्ही एवढी काळजी तर करता, मग थोडंशानं बिघडवता कधी? कायले बिघडवा मी म्हणतो. हा जे आता जे आहे ते आहे, जे परिस्थिती आहे ती बदलणार तर आहे मी. बदलवली तर बदलू शकते ना बाई. मी माय म्हणणं काय, आता तू इथं आली नाही, इथं आल्यावर राहायला पाहिजे होतं, 2-3 महिन्यानं राहायला पाहिजे होतं, वर्षभरानं राहायला पाहिजे होतं. एकदम तिकडून सोबत घेऊन आली तू, एवढे तुम्हाला सबुरी नाही झाली अजिबातच. आई आम्ही 2 वर्ष झाले म्हटलं रिलेशन मध्ये आहे. 2 वर्ष कायले म्हणते 2 वर्ष, आणि आता झाला किती मला 1 महिना, म्हणजे केव्हाचा असं आताच असेल ना. 2 वर्षापासून तर नसेलच. मी काही लेकरूच नाही घेऊन आले सोबतच. हे आता अशी कंडिशन झाली मायवाली, तुमच्या पोराची आण झाली, मायानं नाही झाली. ते स्वतः आले होते म्हटलं मला माझ्या घरी भेटायला, कोणी नसताना. मी बोलवायला नाही आली होती त्याला. काय करता आता, आपलाच दाम खोटा आहे तर त्याला तरी काय बोलून तुला तरी काय बोलू. करा बाबा तुमच्या मनानं, आता तुम्हाला काय पटते काय नाही. हा सत्यानाश करा, नाही तर चांगलं करा, कसंही करा. आई आम्ही काहीच नाही करा, सगळं व्यवस्थित होते. कायले तुम्ही एवढी काळजी करता? राहिलं कामाधंद्याचं तर मी काम करतो ना, शेवटपर्यंत काम करतो. माझ्याकडून होते तोपर्यंत करतो, ज्या दिवशी नाही होणार तेव्हा नाही करणार. बाई आता काम तर करायच लागन हो, तुला सांगतो रुपाली, माझ्याकडून काही काम होत नाही. आतापर्यंत लय केलं बापा, लय कष्ट केले मी आतापर्यंत. मग काय आता काही धावतच राहू काय? हा मच्छच्या माणसानं म्हटलं आता ही कंपनी आहे म्हणून करून राहिले, पहिले तर मलाच करायला लागलं सगळं. हो तर करू नका नाही तुम्ही. मी त्याला आता रुपये आले म्हणजे सांगतो ना, एखादी बाई ठेवासाठी बाई ठेवून घ्या म्हणजे एखादी. कारण का माझ्याकडून नाही होत नाही एवढं मोठं, एवढे कामं कधी कधी करणार आहे मी. कायले पाहिजे बाई आता आपल्या घरात बहिणी पाहिजे. आपल्या घरात कुठेही पैसा हातला पडला राहते, सोनं नाणं पडलं राहते, काय नाही राहत. कोणा बैले तू म्हणशील? मग लोक अजून आपल्यालाच म्हणते काही हा असे आहे तसे आहे. मागल्या दिवशी तशाच बाया होत्या बाबा. हा मग मी काढूनच टाकले त्याला कामावरून. हा आता तू सांगते साफसफाई करायला लावली तर साफसफाईच करा, आपली सारी साफसफाई करून टाकावते ना. आई असं दिसं काही नसते, कामवाल्या बाया चांगल्या असते म्हटलं, त्याला 10 घरी काम करायला लागते. असं काम करणार आहे की त्या कधी? कोणी नाही करत, फक्त भरोसा ठेवा लागते माणसानं आणि आपलं व्यवस्थित सांभाळून ठेवा लागते, झालं. हो लय सांभाळणारी गेली तू. आणि मग पगार त्याले कमी पगार घेऊन राहिला आता त्या कामवाल्या. मग 1200 रुपये भांडे घासाचे घेतो म्हणते ते. म्हटलं होतं मी तिला, आपल्या इथं होते ना ते 1200 रुपये, पहिले तिला 1000 रुपये होते, 1200 करा म्हणे 1200. मी म्हटलं बाई 1200 करत नाही 1300 करत नाही, जाय म्हटलं घराकडे. हा काय म्हटलं तिकडे कोणी 1200 देत असून तुला तर घेऊ द्या, घेते तर मी सांगतो बरोबर रुपये दिले. 1200 रुपये घेते तर घेऊ देत जा द्यायले, गरीबच आहे त्या काही 1200 रुपयाला बिल्डिंग नाही बांधत आई, त्याचं पोट भरते. हा असे 10-5 घरं त्याला किती घरं करायला लागते, तेव्हा 1200 रुपये भेटतच नाही काय काय घराचे. कोणी 1200 देते, कोणी 1000 देते, कोणी कसे देते, त्यालाही चालवा लागते. घर भाडं देणं राहते, त्याला खाणं पिणं काही नाही राहत बिचारीले. गरीब आहे म्हणून का त्यालाच लुटून घ्यावं का आपण? कधीतरी गरीबाची मदत कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं झाली पाहिजे ना आपल्याकडून. हो ते इथं काय माझं घर लुटून करतं काय, गरीबाची मदत करतं तर स्वतः काही कर ना मग कर. अरे मी काय म्हणतो, सुनेचा फोन आला होता, उद्या जा लागते म्हणे त्याच्या इथं, पाहुणे येऊन राहिले म्हणजे उद्या घरदार पाहासाठी. त्याला आवडलं वाटते तुझ्या भाऊ. तर ते भावाचं आता जुळतेच वाटते बा, तर बोलावलाय त्यानं सगळे. मग काय जुळलं नाही पाहिजे का माझ्या भावाचं लग्न? मी तर म्हणतो जुळलं पाहिजे, सटकन पटकन लग्न होऊन गेलं पाहिजे त्याचं. मला हिस्सा तरी मागायला बरं होऊन जाईल. जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत मला हिस्सा भेटणार नाही ना, असं सांगितलं होतं बाबांनी, लिहून ठेवलाय असं.
त्या कोणती कोशिश केली तर त्याच्यात तर असंही लिहिलंय त्या बहिणीनं कोशिश करा भावाचं लग्न जुडवावं मगच भेटन तिले. पण त्या कोणती कोशिश केली भावाच्या लग्नासाठी? त्या तर काहीच नाही केलं. त्यानं एवढा डाव म्हटलं तुले बाई माझ्यासाठी पोरगी पाय, बाई माझ्यासाठी पोरगी पाय, पाहिजे काय ते एखाद्या डाव? पण जुळून राहिलं ना, मी कोशिश करो का नाही करो, कोणा ना कोणा तर जुळूनच राहिलं ना त्याचं. नाही पण आता एकुलता एक भाऊ आहे बा तुले, त्याचं लग्न जोडलं पाहिजे, तर त्याचं घर संसार चांगला राहायला पाहिजे, असं तर त्या कधी विचारच केला नाही. तुला फक्त हिश्श्याची शिवून पडते. हो, तर त्याच्यातलं काही मला काढून देणार आहे का तो? त्याचं चांगलंही सोचन ना भलंही करून देईन तर. अरे त्या भाऊ आहे ना तो, त्यानं काही तुला काही काढूनच दिलं पाहिजे काय? अशानं काय होते, जवायची बदनामी होते. मग काय म्हणते का नाही नाही जवळच म्हणत असं बहिणीला, असं बहीण तर घेत नाही. हा असं वाटत असं म्हटलं लोकांनी. लोकांचं काय हो, लोक तर कुकूनही बोलते, नाही घेतलं तिकूनही बोलते, घेतलं तिकूनही बोलते. लोकांचे तर दोन्ही इकून दुखते. हा, त्याच्यापेक्षा आपलं आपल्या आपल्या मनानं करावं आपण. तर लोकांचं नाही नका ऐकत जाऊ तुम्ही, आणि माझ्याजवळ नका आणत जाऊ. कोणते लोक होईत ते चार लोक कामातही पडत नाही म्हटलं मग एखाद्या डाव. अरे सुनबाई 10 वाजले ना, आराम नाही करून राहिले तुम्ही? नाही बाबा, ते दूध घ्यायचं होतं कोणी, म्हणून मी इकडे आली होती. दूध घेतलं, मग आईसोबत बोलत होती. आता चाललीच होती खोलीत. ही नाही आली का, रुपेशजी नाही आली काय? आला ना तो, याला गाडी लावून राहिला तिकडे. गाडी लावतो म्हणे व्यवस्थित. मग त्याला कोणी मित्र भेटला वाटतं त्याचा, बोलत लागला असं आणि नसतो आता बरं. चला ना मग बाबा, ताट वाढून देतो ना तुम्हाला. नाही बेटा तू आराम कर. मी काय म्हणतो रुपेशची आई, ताट वाढून दे बरं. हो, सून आराम करते, मी ताट वाढून देतो. चला ना. हो चल. ते तिला आता सध्या आराम करायच लागते. त्यानं सांगितलं मला, रुपेशनं आराम सांगितला म्हणून डॉक्टरनं. तिला आराम करू देत जाय. वरचे हलकी कामं तू करून घेत जाय. जाय बेटा, झोपून जाय थोडा वेळ. हा बाबा, ठीक आहे. हो, सून वाढून देतो म्हणे चांगल्यानं, तर सुनीच्या हातचं गोड नाही लागून राहिलं होतं काय तुम्हाला? मलाच तकलीफ द्यावं वाटली काय? इनमिन 10 वाजले तर तिला म्हणून राहिले झोपून राह, आणि मी जागतो ना रातभर. तसं नाही आहे ते. आता तू सांग मला, त्या सुनीची कंडिशन पाहून आपण तिला म्हणावं रातभर जाग म्हणून. हा 11-12 वाजते तर बरं नाही आहे लेकरासाठी. म्हणून म्हटलं का आराम कर बाई. काही नाही, सारी कंडिशन चांगली आहे. माझ्या वेळेस मले माय पोरगी झाले तेव्हा तर तुम्ही बोलले मला 12-12 1-1 वाजेपर्यंत जागवे, हे आण बरं, हे कर बरं. 11-12 वाजता तर घरी ये म्हटलं. नाही बिन 12 वाजता कधी कंपनी बंद केली मी. वर्कर थांबते का एवढा वेळ? 10 वाजेपर्यंत. हा 9 वाजता तर वर्कर सारे चालले जाते. आम्ही दोघं बापले कसं सगळं बंद गिन करेपर्यंत आम्हाला 10 वाजते. 10 वाजता घरी येऊन जातो आम्ही. मग कुठं जात असता तुम्ही? 10 वाजता जर घरी येता तर मग 2 घंटे कुठं जाता? कधी कधी 12 वाजता येतात. आजपर्यंत नाही आलो म्हटलं मी 12 वाजता काय. आणि तुले ताटवाड म्हटलं तर ताटवाड, नाही तर राहू दे, मी काही जेवत नाही. राहू दे तसं आता, ते 2-4 दिवस मी जेवतच नाही. चला देतो वाढून. मोठे तनखा आणून राहिले तर माहितच आहे. तनखा म्हणजे तूच बोलशील ना, तूच म्हणशील काय अजून तनखा आला म्हणून? हो, मोठे हुशारच आहे तुम्ही, माहितच आहे मला. हुशार आहे म्हणून शेवटी कंपनी चालवून राहिलो ना, अन म्हणूनच बायकोही चालवून राहिलो. नाही तर तुझ्यासारखी बायको कोण वागवली असती? हा चला जेवायला चला. कोणी आला काय त्याला देतो ना ताट वाढून बापा, नाही तर थोडी अजून दाखवून मला तनखा. हा बाप तर दाखवते पोरगही दाखवून दे आई वाढून. झोपल्यावर मग अजून आवाज देईन अजून. काय लिहिते त्या आवाज सांगा लागते. ताट वाढून घे बा, स्वतःच्या हाताने लिहून घे. लेकराला सांगायला लागत काय? का काय उठू हातातच द्यायला लागते त्याच्या? सासू जरा जास्तच बोलते. आपण बोलत नाही त्याचा फायदाच घेते जरा. त्याला वाटत असन बरं असून बोलत नाही काही तर. हा म्हणजे मी बोलत नाही म्हणून मला तोंड नाही आहे का बोलासाठी? मला बोलता येते. येऊ दे ना रुपेशजीला, आता सांगतो ना त्याले. आणि त्याला सरळ म्हणतो मी, असं जर तुमची आई बोलत असन म्हणून मला, तर मी इथं राहत नाही म्हणून बा. मी एकटं आईच्या इथे जातो म्हणून, नाही तर मग अलग राहायला चला म्हणून तिकडे. नाही राहत म्हणून मी इथं. हा मला सरळ म्हणते ना तोंडावर. बरं त्याला का लेकराचं काहीच कौतुक नसन? म्हणजे मला त्रास हो काही हो, पाडून टाक, गरज नाही त्याची. म्हणजे माझ्या शरीरात वाढवू मी, त्याला सगळं करू, आणि ह्या यायचं मी हे ऐकू? अशा निष्पाप जीवाचा मी हे बळी घेऊ काय? आणि ह्या लोकांना अक्कलच नाही, आपण खरंच नाही आहे. एखादी बाई म्हटली असती की राहू दे बाई, काय म्हणते, काळजी घेतली असते अजून की नाही राहू दे, काय म्हणते समोर होते नाही होत, कसं होते काय होते, त्याच्यापेक्षा राहू दे बाबा, आमचा नातूच आहे काही तर म्हटलं असतं. पण हे तर अजबच आहे, मी सासू विचित्रच बाई आहे. अरे वा, आज तर सुंदर साडी घातली बा रुपालीनं. रुपाली तू 101 साड्या घालून राहिली बा, मस्त मस्त, आणि अजून चांगली दिसून राहिली. हो मी आहे सुंदर. साडी घातली की अजून चांगली दिसते. पण मला एक सांगा, मला की नाही गमून नाही राहिला इथं, मला राहायचं नाही इथं. हे की नाही रोज हेच चालू आहे रुपाली. गमून नाही राहिलं. आता तू सांग मला, सगळ्याच पोरीचे लग्न होते, सगळ्याच पोरी आपापल्या सासूच्या घरी जाते. मग ते अशाच म्हणते का नवऱ्याला परेशान करते रोज, मला गमून नाही राहिलं. आणि मग नवरा काही निवडच घालून देते का तिला? नाही, मला आता खरंच नाही गमून राहिलं. तुमची आई मला विचित्र बोलते, त्याच्यानं गमत नाही मला. आई कायले बोलते तुला? आई तर आता एवढ्या दिवसात काहीच नाही बोलले तुला. उलट तू काळजी घेऊन राहिली. तुला काय म्हणते, दूध आणून देते, तुला जेवायचं विचारते, सगळंच तर करते. हो मला वाटलं होतं असं. आई आपल्याला दूध देते, सगळं देते, लय काळजी करते आपली. करते म्हणा, ते असातला भाग नाही आहे. पण माहिती आहे काय, आईनं काय म्हटलं मला आज? काय म्हटलं? आईनं मला स्पष्ट म्हटलं, म्हणे हे म्हणे पोटातलं बाळ पाळून टाक म्हणे, नाही पाहिजे म्हणे आम्हाला बाळ म्हणे, माझ्या पोराचं होय का नाही मला काय माहित म्हणे, असं म्हटलं म्हणे. रुपाली, आता आईच्या गोष्टीवरती लक्ष नको देऊ बरं. हे काय, मला माहित आहे ना, मला माहित आहे, तुला माहित आहे, झालं. आता ही गोष्ट आपण सिद्धही करून देऊ शकत नाही कोणाला, आणि कोणाला 4 चौकात सांगू शकत नाही.
का नाही असं झालं आणि मग नाहीच होय का नाहीच होय. मी म्हणतो आता जी गोष्ट झाली ती इथंच जर माती टाकली त्याच्यावर तर जमणार नाही काय. इथं माती टाकायची निपटू द्यायची ती गोष्ट. काय नाही तिला वाढवत बसायची. वाढवल्यानं कधी अजून अजून वाढल्या जाते ती गोष्ट. त्याच्यापेक्षा ना तोडून टाकायची तिथंच गोष्ट. कशी तोडू मी रुपेशजी तुम्ही सांगा मला. मी गोष्ट तोडून टाकन पण माझ्या बाळाचीवर जर गोष्ट आली तर मी बोलणार नाही काय. मग त्या काही म्हटलं नाही काय आली. म्हटलं मी आईले तर आई म्हणते नाही म्हणते कायले म्हणते पाहिजे म्हणते 1-2 वर्षानं होईन असं होईन तसं होईन. मला तर असं वाटते तुमच्या आईला असं वाटते की इले काही मुलबाळ झालाच नाही पाहिजे. इले झाला नाही म्हणजे मग बरं नाही ते पोराले मग अजून दुसरी बायको करून देतो एखादी. पागलच आहे तू. काही विचार करता. मी करून काय ह्या विचार तर करतो. आता तर नका सांगू मला 15-20 वर्षाच्या नंतरचं सांगा. हा आता तर नवीन नवीन लग्न झालं तुम्ही म्हणा ना तसे पण नंतर जुनं झाल्यावर तेव्हा सांगता ह्या गोष्टी ना तेव्हा करता का तुम्ही करता नाही करत. मुलबाळ नका होऊ दे तुम्हाला. होऊन राहिलं ना आपण आता. होऊन राहिलो आपण दोघं त्याला अडॉप्ट करायला तयार आहे सगळंच आहे. मग काही गरजच नाही ना. त्या आईच्या गोष्टीवर लक्ष देत नको जाऊ आणि काही नको. मग दादाचा फोन आलता ना तुले. आईचा फोन आलता ना जा लागते म्हणून. आला होता मी सांगितलं आईले नाही म्हटलं 8 दिवसांनी येईन म्हटलं. आई म्हणे महिनाभरात जाजो म्हणे. मी म्हटलं काहून तर म्हणे नाही म्हणे महिनाभरात जाजो आत्ताच लग्न झालं म्हणे कुठे जाता नाही येत म्हणे महिनाभर अशा म्हणे. जाता येते तुला जायचं आहे ना. दादा आला म्हणजे चालली जाजो. चालली जाजो काय चालली जाजो एकटी नाही जा लागत दोघाली जा लागते म्हटलं अधिक महिना आहे जावयाला आणि पोरीले दोघाली जा लागते. असं आहे काय. ठीक आहे. तसं मग बाबाला सांगा लागन. एक तर बाबा इकडे पाहिजे नाही तर मग मी इकडे पाहिजे. मग चालतं का उद्या. उद्या एकदमच. हो उद्या चाललं जाऊ आपण. बोलावत आहेच नाही तरी आईनं तर तिला म्हणता येते का कायले कोणाला घ्यायला पाठवतं आम्ही येऊन जातो आमच्या पायानं 2 दिवस थांबू चाललो येऊ. बरं बरं ठीक आहे ना चाललं जाऊ ना. पण मी राहणार नाही तुला नेऊन दे आणि घ्यायला येईन लागन तर. ठीक आहे घ्या शेजा थांबत मी 2-3 दिवस तिथं. हो ठीक आहे मग. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. अशी आहे सासू अशी बोलून बसते पटकन विचार नाही करत आपल्या मनाचा नाही काय. काही आहे काही आहे तुम्ही पण सांगा मला कमेंट करून की मी योग्य बोलली की चुकीचं बोलली म्हणून. ठीक आहे मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.